नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर PNS अकॅडमी मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपण इयत्ता 12वी विषय भूगोल याच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका व त्यांची उत्तरे बघत आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोर्डाची प्रश्नपत्रिका क्रमांक 5 2 ऑगस्ट 2023 रोजी बोर्डाची जी पेपर झालेला होता त्या पेपरमधील जी प्रश्नपत्रिका आहे त्याची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। याच्या अगोदर आपण याच्या अगोदरच्या 4 प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ तयार केले आहेत, त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। तुम्हाला जर अगोदरच्या 4 बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांची उत्तरे बघायची असतील तर त्याचीही लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता। तर चला सुरुवातीला आपण 2 ऑगस्ट 2023 रोजी बोर्डाची जी भूगोलची प्रश्नपत्रिका आहे ती सुरुवातीला बघूया। ही बोर्डाची 2 ऑगस्ट 2023 ची प्रश्नपत्रिका आहे। या ठिकाणी ह्या सर्व सूचना ह्या बोर्डाने दिलेल्या आहेत। 1 ते 6 सूचना ज्या आहेत त्या सूचना तुम्हाला माहिती आहेत, त्यात आपण डबल इथे घेत नाही। या ठिकाणी जे ऑब्जेक्टिव्हचे जे प्रश्न आहेत त्यामध्ये कोणकोणते विचारलेत बघा। पहिला प्रश्न अ आहे, साखळी पूर्ण करून उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा, हा 5 गुणांसाठी आहे। त्यानंतर यामध्ये जो ब आहे तो ब चूक की बरोबर ते लिहा हा आहे। बघा इथं बरोबर की चूक ते लिहा, यामध्ये 5 विचारलेत। त्यानंतर क आहे, अचूक पर्याय घटक निवडा व विधाने पुन्हा लिहा, हा 5 मार्कासाठी विचारला प्रश्न आहे। त्यानंतर बघा जो क झाल्यानंतर जो ड आहे त्या ड मध्ये तुम्हाला 5 विचारले आहेत। तर ड मध्ये काय सांगितले, पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा, म्हणजे वेगवेगळ्या सूचना आहेत। क्षेत्रफळानुसार मोठ्याकडून लहानाकडे क्रम लावा, मानवी वस्त्यांचा चढत्या क्रमाने लावा, आधुनिक काळातील संदेशवहनाचे सर्वात प्रभावी साधन कोणते, अशा सूचना आहेत। सगळ्यांची उत्तरे आपण बघणार आहोत। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 हा जो असतो तो असतो भौगोलिक कारणे लिहा। 4 भौगोलिक कारणे लिहायचे आहेत, एकूण विचारलेत 6, त्याची उत्तर बघणार आहोत। प्रश्न 3 आहे, खालील संज्ञांमधील फरक स्पष्ट करा। तेव्हा 3 संज्ञांमधील फरक स्पष्ट करायचा आहे, विचारलेत 5। प्रश्न 4 अ आहे, दिलेल्या जगाच्या नकाशात पुढील माहिती भरा, एकूण 8 विचारलेत, 6 सोडवायचे आहेत। आपण सगळी माहिती नकाशात भरून बघणार आहोत। ब आहे, दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा। या ठिकाणी तुम्हाला एक साधा स्तंभालेख दिलेला आहे आणि त्या स्तंभालेखाच्या खाली एकूण तुम्हाला 5 प्रश्न विचारलेले आहेत। हे जे 5 प्रश्न आहेत त्याची उत्तरे आपल्याला बघायची आहेत। प्रश्न 5वा आहे, संक्षिप्त टिपा लिहा। कोणते 3 टिपा लिहायच्या आहेत, विचारले जातात एकूण 5 टिपा। तर प्रश्न क्रमांक 6 अ आहे, खालील उत्तराचे वाचन करून उत्तरे लिहा। यामध्ये एक उत्तर दिलेलं आहे आणि त्याखाली एकूण 4 प्रश्न असतात आणि त्या 4 प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची असतात। या ठिकाणी बघा हे 4 प्रश्न आहेत, त्याची उत्तर बघायची आहेत। परंतु ब आहे, आकृती काढून नावे द्या। 3 विचारलेत, पैकी 2 आकृत्या काढायच्या आहेत। या ठिकाणी आकृत्या काढून त्यांना नावं द्यायची आहेत। आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 7 आहे, सविस्तर उत्तरे लिहा, कोणताही 1, 2 विचार जातात, 1 सोडवायचा आहे। तर आपण ही प्रश्नपत्रिका बघितली, आता प्रत्यक्ष उत्तरे बघूया। तर सुरुवातीला प्रश्न क्रमांक 1 अ आहे, साखळी पूर्ण करा, तो बघूया। साखळी पूर्ण करामध्ये गट अ, ब आणि क दिलेला आहे आणि इकडे क्रमांक आहेत 1, 2, 3, 4 आणि 5। आणि साखळी न वाचता डायरेक्ट उत्तर बघूया काय आहेत ते। क्रमांक 1 आहे सहारा। सहाराला ब गटातला आहे वाळवंट आणि क गटातला आहे कमी लोकसंख्या, म्हणजे साखळी पहिली कशी होईल, सहारा, ब मधील वाळवंट, क मधील कमी लोकसंख्या। क्रमांक 2 आहे सखोल उदरनिर्वाहक शेती, त्यासाठी ब मधील येईल तांदूळ हे प्रमुख पीक आणि क मधील येईल शेतीचा आकार लहान। क्रमांक 3 आहे उद्यान शेती, यासाठी ब मधील येईल फळे, फुले, औषधी वनस्पती, क मधील येईल भूमध्य सागरीय प्रदेश। क्रमांक 4 आहे कुटीर उद्योग, यासाठी ब मधील आहे मानवी श्रम आणि क मधील विणकर। क्रमांक 5 आहे
GIS GPS. GIS व GPS ला ब गटातील संगणक कौशल्य, क गटामधील उपग्रहाद्वारे भूगोलाचा अभ्यास. यानंतर ब आहे चूक की बरोबर ते लिहा. क्रमांक 1, भारतात प्राथमिक व्यवसायात काम करणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक आहे. हे बरोबर आहे. क्रमांक 2, नगरे वाढतात व त्याचबरोबर त्यांची कार्यही वाढतात. हे पण बरोबर आहे. क्रमांक 3, अन्नासाठी शिकार करणे हा मानवाचा प्राचीन व्यवसाय नाही. हे चूक आहे. क्रमांक 4, उद्योगधंद्यांचे वितरण सर्वत्र समान असते. हे चूक आहे. क्रमांक 5, तृतीयक आर्थिक व्यवसायात प्राथमिक व्यवसायाप्रमाणे निसर्गातून काहीही घेतले जात नाही. हे बरोबर आहे. यानंतर ब झाला. क आहे अचूक पर्याय किंवा घटक निवडा व विधाने पुन्हा लिहा. क्रमांक 1, अंटार्क्टिकामध्ये कायमस्वरूपी लोकसंख्या आढळत नाही. पर्याय 4 दिले आहेत. त्या 4 पर्यायापैकी जे बरोबर पर्याय आहे तो आहे अतिशीत हवामान व बर्फाच्छादित प्रदेश. म्हणजे हा जो क पर्याय आहे अतिशीत हवामान व बर्फाच्छादित प्रदेश हा पर्याय बरोबर आहे. क्रमांक 2 आहे ग्रामीण वस्तींमधील मुख्य व्यवसाय. याचं उत्तर आहे शेती. पर्याय 1 हा बरोबर आहे. क्रमांक 3, भारतातील छोट्या नागपूर पठारावर अनेक उद्योग विकसित झाले आहेत. याचं उत्तर खनिज संपन्न प्रदेश. म्हणजे क हा जो पर्याय आहे खनिज संपन्न प्रदेश हा पर्याय बरोबर आहे. क्रमांक 4 आहे साखर कारखाने प्रामुख्याने ऊस उत्पादक क्षेत्रात किंवा प्रदेशात आढळतात. याचा जो पर्याय अ आहे ऊस हा अंतिम प्रक्रियेत वजन घटणारा कच्चा माल आहे. हा पर्याय बरोबर आहे. अ पर्याय आहे बघा इथं ऊस हा अंतिम प्रक्रियेत वजन घटणारा कच्चा माल आहे. हा पर्याय बरोबर आहे. क्रमांक 5 आहे तृतीय श्रेणीतील मानवी व्यवसाय. ह्या 4 पैकी तृतीय मानवी व्यवसाय कोणता आहे तर विमा सेवा. हा जो ड आहे तो ड पर्याय बरोबर आहे. त्यानंतर बघा ड आहे पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा. एक आहे क्षेत्रफळानुसार मोठ्याकडून लहानाकडे क्रम लावा. पर्याय आहेत अ आफ्रिका, ब आशिया, क उत्तर अमेरिका, ड ऑस्ट्रेलिया. याचा क्रम येईल सुरुवातीला आशिया, नंतर आफ्रिका, नंतर उत्तर अमेरिका, ड ऑस्ट्रेलिया. क्रमांक 2 आहे मानवी वस्त्यांचा चढत्या क्रमाने क्रम लावा. याचा क्रम कसा येईल बघा सुरुवातीला खेडेगाव, नंतर शहर, नंतर महानगर, नंतर महाकाय नगर. क्रमांक 3 आहे आधुनिक काळातील संदेश वहनाचे सर्वात प्रभावी साधन कोणते. याचं उत्तर आहे ड भ्रमणध्वनी मोबाईल. चौथा आहे अचूक गट ओळखा. आता अ गट, परत इथं ब गट, क गट आणि ड गट हा दिलेला आहे. यातलं अचूक गट, अचूक म्हणजे बरोबर गट ओळखायचा आहे. तर याच्यातलं बरोबर गट आहे तो ड हा जो आहे तो अचूक गट आहे. मराठवाडा, खानदेश, विदर्भ, कोकण हा जो पर्याय ड हा बरोबर आहे. 5वा आहे अचूक गट ओळखा. अ गट, ब गट, क गट आणि ड गट. या ठिकाणी ह्या 4 पैकी अचूक जो गट आहे तो आहे ब नकाशाशास्त्र, सर्वेक्षण, माहिती संकलन, GIS GPS. म्हणजे हा जो ब पर्याय आहे तो पर्याय बरोबर आहे. आता प्रश्न पहिला संपलेला आहे. याचा प्रश्न क्रमांक 2 आहे खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. यामध्ये बघा लोकसंख्या वितरण असमान असते हा पहिला आहे. असे एकूण 6 विचारलेत. तर आपण एका एकाचं उत्तर बघूया. पहिला आहे लोकसंख्या वितरण असमान असते. याचं उत्तर लोकसंख्या वितरण असमान असते स्वल्पविराम कारण. क्रमांक 1 लोकसंख्या वितरणावर अनेक भौगोलिक व मानवी घटकांचा परिणाम होत असतो. यामध्ये भूरूपे, हवामान, मृदा, पाण्याची उपलब्धता इत्यादी भौगोलिक घटकांचा समावेश होतो. क्रमांक 2 ज्या प्रदेशात प्राकृतिक घटक अनुकूल आहेत त्या प्रदेशात लोकसंख्या दाट आढळते, तर ज्या प्रदेशात प्राकृतिक घटक प्रतिकूल आहेत त्या प्रदेशात लोकसंख्या विरळ आढळते. क्रमांक 3 किनारपट्टीचे प्रदेश, सुपीक मैदाने, योग्य हवामान अशा प्रदेशात लोकसंख्या दाट आढळून येते. क्रमांक 4
तीव्र उताराचे पर्वत, अतिशीत, अतिउष्ण वाळवंटी, दलदल, बर्फाचे प्रदेश अशा ठिकाणी मानवासाठी प्रतिकूल घटक असल्याने लोकसंख्या विरळ किंवा कमी आढळून येते इत्यादी. क्रमांक 2 आहे विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे. याचं उत्तर विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे. कारण 1. विकसित राष्ट्रामध्ये विस्तृत व्यापारी धान्य शेती केली जाते. ही शेती यंत्राच्या साहाय्याने केली जाते, त्यामुळे शेतीमध्ये गुंतलेली लोकसंख्या कमी आहे. क्रमांक 2. विकसित देशात कार्यशील लोकसंख्येपैकी सर्वाधिक लोकसंख्या ही द्वितीयक, तृतीयक व चतुर्थक आर्थिक क्रियांमध्ये गुंतलेली आहे. क्रमांक 3. विकसित देशामध्ये तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला जातो. औद्योगिकरण, नागरीकरण यामुळे द्वितीयक, तृतीयक व चतुर्थक व्यवसायाच्या संधी अधिक आहेत. त्यामुळे विकसित देशातील कमीत कमी लोकसंख्या शेती व्यवसायात गुंतलेली आहे इत्यादी. क्रमांक 3 आहे ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडीत असते. याचं उत्तर क्रमांक 1. ग्रामीण वस्तीचे स्थान व विकास प्रामुख्याने भौगोलिक घटकावर अवलंबून असते. 2. यामध्ये शेतीसाठी सुपीक मृदा, पाण्याची उपलब्धता, पशुपालनासाठी अनुकूल परिस्थिती या ठिकाणी मानवी वसाहती निर्माण झालेल्या असतात. क्रमांक 3. यामध्ये ग्रामीण वसाहतीमध्ये कृषी व कृषी संबंधित आर्थिक व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतात व जोड व्यवसाय म्हणून शेतीशी पूरक पशुपालन व्यवसाय केला जातो. क्रमांक 4. या सर्व बाबींचा विचार केला असता ग्रामीण वसाहतीचे भूमी उपयोजन हे शेतीशी निगडीत आढळून येते इत्यादी. क्रमांक 4 आहे शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे. याचं उत्तर क्रमांक 1. प्राणी, पक्षी यांची शिकार करून उदरनिर्वाह करणे हा मानवाचा प्राचीन मानवी व्यवसाय आहे. अलीकडच्या काळामध्ये मानवाने चरित्रार्थाबरोबरच प्राण्यांची कातडी, शिंगे, हस्तिदंत यासाठी मोठ्या प्रमाणात प्राण्यांची हत्या केली जात आहे. त्यामुळे प्राणी, पक्षी कमी होऊन अनेक प्राणी व पक्षी पृथ्वी तलावर नामशेष झाले आहेत. 3. मानवाची सध्या पर्यावरणविषयक ज्ञान व समज वाढली असून प्राणी व पक्षी यांच्या संवर्धनाचे प्रयत्न केले जात आहेत. 4. तसेच सध्या मानवाची अन्नाची गरज शेतीमधून मोठ्या प्रमाणात पिकांचे उत्पादन घेऊन पूर्ण केली जात आहे. इत्यादी कारणामुळे शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे. क्रमांक 5 आहे हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे. याचं उत्तर सध्या जगाचा आर्थिक विकासाचा वेग वाढलेला आहे, त्याचबरोबर लोकांचा राहणीमान दर्जा सुधारत आहे. क्रमांक 2. हवाई वाहतूक हा अत्यंत आधुनिक आणि वेगवान वाहतूक मार्ग आहे व सर्वाधिक वेग या महत्त्वाच्या वैशिष्ट्यामुळे हवाई वाहतुकीस विशिष्ट स्थान प्राप्त झाले आहे. क्रमांक 3. दागिने, हिरे, आकाराने लहान, वजनाने हलक्या व मौल्यवान वस्तू, औषधे, फळे, फुले यांची वाहतूक केली जाते. क्रमांक 4. या सर्व वस्तूंची वाहतूक हवाई वाहतुकीने केल्यामुळे वेळेची बचत होते, कमी वेळापर्यंत ग्राहकापर्यंत माल पोहोचवता येतो. 5. नैसर्गिक आपत्तीच्या काळात हवाई वाहतूक फायदेशीर ठरते. इत्यादी कारणामुळे हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे. क्रमांक 6 आहे प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो. याचं उत्तर ज्या क्षेत्रात समान गुणधर्म असतात व जे एकसंध असतात अशा क्षेत्रास प्रदेश असे म्हणतात. प्रदेशामधील नैसर्गिक व मानवी संसाधनाचा योग्य उपयोग करून दरडोई उत्पन्न वाढविणे व जीवनमान उंचावणे याचा समावेश प्रादेशिक विकासामध्ये होतो. क्रमांक 2. प्रदेशाचे स्थान, हवामान, प्रदेशाची प्राकृतिक रचना, उंची, मृदा, पाण्याची उपलब्धता, समुद्र सान्निध्य इत्यादी घटक प्रादेशिक विकासावर परिणाम करतात. 3. सम व आल्हाददायक हवामान असणारा प्रदेश विकासात पुढे जातो. उदाहरणार्थ युरोप खंड. तसेच विषम हवामान असणारा प्रदेश विकासात पाठीमागे राहतो. उदाहरणार्थ विषुववृत्तीय देश. क्रमांक 4. नद्यांची खोरी, मैदानी प्रदेश, सागरी किनारी मैदाने यांचा प्रादेशिक विकास जास्त होतो, तर
वाळवंटी, पर्वतीय प्रदेश यांचा प्रादेशिक विकास कमी होतो. इत्यादी कारणामुळे प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो. यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, खालील संज्ञातील फरक स्पष्ट करा. यामध्ये 5 विचारले आहेत. 3ची उत्तर लिहायची आहेत, पण आपण या ठिकाणी 5ही प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. क्रमांक 1 आहे खाणकाम आणि मासेमारी. बघा, फरक स्पष्ट करा लिहित असताना 2 कॉलम आखून घ्यायचे. हा 1 कॉलम आहे, हा 2 आहे. वरती नाव लिहायचं आहे खाणकाम, मासेमारी, आणि मग फरकाचे मुद्दे खाली लिहायचे आहेत. तर क्रमांक 1चा फरक आहे, खाणकाम हा मानवाचा प्राचीन प्राथमिक व्यवसाय असून त्यामधून धातूचे उत्पादन घेतले जाते. इकडे क्रमांक 1 मासेमारी हा सुद्धा मानवाचा प्राचीन प्राथमिक व्यवसाय असून त्यामधून अन्न घटक मिळवले जातात. क्रमांक 2 खाणकाम व्यवसायावर अक्षवर्ती विस्ताराचा परिणाम होत नाही. मासेमारी व्यवसायावर अक्षवर्ती विस्ताराचा परिणाम होतो. 3 खाणकाम व्यवसायावर भूगर्भ रचना, खनिजाचा दर्जा, खोली, खनिजसाठ्याचा आकार इत्यादी घटक परिणाम करतात. 3 मासेमारी व्यवसायावर समुद्रबुड जमीन, दंतूर किनारा, प्लवंकाची उपलब्धता, नैसर्गिक बंदरे इत्यादी घटक परिणाम करतात. 4 खाणकाम व्यवसायामधून विविध व्यवसायांना कच्चा माल मिळतो व त्यामुळे उद्योगधंदे वाढीस लागून देशाचा आर्थिक विकास होतो. क्रमांक 4 मासेमारी व्यवसायामुळे वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज पूर्ण केली जाते व काही शिल्लक माशांची निर्यातही केली जाते. क्रमांक 2चा फरक आहे प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय. याचं उत्तर बघूया. क्रमांक 1चा फरक, निसर्गावर अवलंबून असणारे व ज्यामधून कच्च्या मालाचे उत्पादन घेतले जाते अशा व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात. प्राथमिक व्यवसायातून मिळणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे व पक्का माल तयार करणाऱ्या व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय असे म्हणतात. 2 शिकार, फळे, कंदमुळे गोळा करणे, लाकूड तोड, मासेमारी, पशुपालन, खाणकाम, शेती हे प्राथमिक व्यवसाय आहेत. द्वितीयक व्यवसायाचे कृषी आधारित, खनिज आधारित, वन आधारित इत्यादी प्रकार आहेत. 3 प्राथमिक व्यवसायावर प्रामुख्याने नैसर्गिक घटक परिणाम करतात. 3 द्वितीयक व्यवसायावर नैसर्गिक घटकाबरोबरच मानवी घटक सुद्धा परिणाम करतात. 4 प्राथमिक व्यवसाय जास्त असणारे देश तुलनेने कमी विकसित, विकसनशील असतात. द्वितीयक व्यवसाय जास्त प्रमाणात असणारे देश तुलनेने जास्त विकसित असतात. क्रमांक 3चा फरक आहे जलवाहतूक, हवाई वाहतूक. जलवाहतूक म्हणजे प्रवासी माल इत्यादींची होडी, नाव, जहाज किंवा शिडाच्या जहाजातून कालवा, नदी, सरोवर, समुद्र इत्यादीमधून केली जाणारी वाहतूक होय. विमाने, हेलिकॉप्टर इत्यादीमधून, हवेमधून केली जाणारी प्रवासी माल इत्यादींची वाहतूक म्हणजे हवाई वाहतूक होय. जलवाहतुकीद्वारे अवजड आकार जास्त असणारी माल वाहतूक प्रामुख्याने केली जाते. नाशवंत व मौल्यवान वस्तूंची वाहतूक, टपाल, हिरे, फळे, भाज्या, औषधे इत्यादी वाहतूक हवाई वाहतुकीद्वारे केली जाते. जलवाहतूक हा सर्वात माल वाहतूक करणारा व सर्वात कमी खर्च असणारा वाहतूक प्रकार आहे. हवाई वाहतूक हा सर्वात कमी माल वहन क्षमता असणारा, सर्वात महागडा, सर्वात वेगवान वाहतुकीचा प्रकार आहे. 4 अंतर्गत जलवाहतूक, किनारी जलवाहतूक, आंतरराष्ट्रीय जलवाहतूक असे प्रकार आहेत. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक असे याचे 2 प्रकार पडतात. क्रमांक 4 आहे प्राकृतिक प्रदेश, राजकीय प्रदेश. याचा फरक क्रमांक 1 भौगोलिक किंवा प्राकृतिक घटकांच्या आधारे ठरवलेल्या प्रदेशांना प्राकृतिक प्रदेश असे म्हणतात. मानवी घटकांच्या आधारे ठरवलेल्या प्रदेशांना राजकीय प्रदेश असे म्हणतात. भूरूपे, पर्वत, पठारे, मैदाने इत्यादी उंची, मृदा, वने, पर्जन्य अशा विविध घटकांच्या आधारे प्राकृतिक प्रदेश ठरविले जातात. भाषा, संस्कृती, वंश, दरडोई उत्पन्न, निरक्षरता, साक्षरतेचे प्रमाण
शिक्षणाचा दर्जा यांच्या आधारे राजकीय प्रदेश ठरवले जातात. क्रमांक 3, विविध प्राकृतिक घटकांच्या आधारे ठरवलेल्या प्रदेशांच्या सीमारेषा निश्चित करणे तुलनेने सोपे असते. विविध मानवी घटकांच्या आधारे ठरवलेल्या प्रदेशांच्या सीमारेषा निश्चित करणे तुलनेने कठीण असते. साधन संपत्तीचे नियोजन, त्यांचा वापर, प्रादेशिक समतोल साधणे यासाठी प्राकृतिक प्रदेश उपयुक्त ठरतात. प्रशासन, राज्यव्यवस्था, कायदा आणि सुव्यवस्था या दृष्टीने मानवी घटकांच्या आधारे ठरवलेले प्रदेश जास्त उपयुक्त ठरतात. 5. प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल. क्रमांक 1, पृथ्वीवरील प्राकृतिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. मानवी क्रियामुळे मानवावर किंवा निसर्गावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानवी भूगोल होय. प्राकृतिक भूगोलामध्ये प्राकृतिक घटक केंद्रस्थानी असतात. मानवी भूगोलामध्ये मानव हाच मुख्य केंद्रस्थानी असतो. खगोलशास्त्र, हवामानशास्त्र, भूरूपशास्त्र, मृदाशास्त्र, सागरशास्त्र इत्यादी प्राकृतिक भूगोलाच्या शाखा आहेत. सामाजिक भूगोल, आर्थिक भूगोल, लोकसंख्या भूगोल, सांस्कृतिक भूगोल इत्यादी मानवी भूगोलाच्या शाखा आहेत. प्राकृतिक भूगोलामध्ये वातावरण, शिलावरण, जलावरण, जीवावरण यांचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो. मानवी भूगोलामध्ये मानवी व्यवसाय, लोकसंख्या, वाहतूक, लोकसंख्या इत्यादी घटकांचा अभ्यास केला जातो. प्रश्न 4 अ आहे, दिलेल्या नकाशात पुढील बाबी भरा. एकूण 8 दिलेले आहेत, 6 भरायचे असतात. आपण 8च्या 8 भरणार आहोत. तुम्ही सुद्धा पेपरमध्ये 8च्या 8 सोडवायचे आहेत, कारण गडबडीमध्ये एका चुकला तर दुसरं एखादी बरोबर येऊ शकते. तर बघा, क्रमांक 1 आहे भारतातील कमी लोकसंख्येचा प्रदेश. आता तुम्हाला या ठिकाणी एक नकाशा दिसत आहे. असा नकाशा तुम्हाला बोर्डाला दिला जातो आणि एका बाजूला तुम्हाला इंडेक्स काढायचे असते. या ठिकाणी क्रमांक 1 आहे भारतातील कमी लोकसंख्येचा प्रदेश हिमालय पर्वतीय प्रदेश. इथं चिन्ह काढलं आहे. इथं जे चिन्ह काढलं आहे तेच चिन्ह इथं दाखवायचं आहे. तर बघा, पहिला आहे हिमालयीन पर्वत, हा भारतातील कमी लोकसंख्येचा प्रदेश आहे. क्रमांक 2, स्थलांतरांचे आकर्षण असणारे भारतातील एक शहर मुंबई. या ठिकाणी मुंबई हे शहर दाखवायचं आहे. मुंबई. क्रमांक 3, ऑस्ट्रेल पर्यटन केंद्र सिडनी. या ठिकाणी पूर्व किनाऱ्यावर सिडनी हे शहर आहे की जे पर्यटनाला आकर्षित करते. क्रमांक 4, डॉगर बँक मत्स्यक्षेत्र. या ठिकाणी डॉगर बँक मत्स्यक्षेत्र अटलांटिक महासागरामध्ये आहे. या ठिकाणी हे डॉगर बँक मत्स्यक्षेत्र दाखवायचं आहे. क्रमांक 5, जपानमधील औद्योगिक क्षेत्र टोकियो. या ठिकाणी जपानची राजधानी टोकियो हे औद्योगिक शहर जपान या देशामध्ये दाखवायचं आहे. बघा, इथे स्टार काढला आहे. क्रमांक 5 आहे टोकियो. क्रमांक 6 आहे रॉकी पर्वतीय प्रदेश, उत्तर अमेरिका भूभाग. उत्तर अमेरिका या ठिकाणी रॉकी पर्वतीय प्रदेश हा आढळून येतो. या ठिकाणी रॉकी पर्वत दाखवायचा आहे. नाव लिहायचं आहे रॉकी पर्वत. क्रमांक 6 लिहायचा आहे. 7, पंचमहासरोवराजवळील औद्योगिक क्षेत्र. उत्तर अमेरिकेतील या ठिकाणी पंचमहासरोवराजवळ औद्योगिक प्रदेश आहे. या ठिकाणी दाखवायचं आहे आणि नाव लिहायचं आहे. क्रमांक 8 आहे आफ्रिकेतील नाईल नदी विकसित खोरे. हा जो आफ्रिका खंड आहे त्या ठिकाणी इथं हे नाईल नदीचं खोरं आहे. बघा, जिथं विकसित प्रदेश झालेला आहे तेवढाच फक्त दाखवलेला आहे नाईल नदी विकसित खोरे. पूर्ण नाईल नदी दाखवलेली नाही, कारण फक्त विकसित खोरं दाखवायचं आहे. आता यानंतर तुम्हाला ब आहे, दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी तुम्हाला एक साधा स्तंभालेख दिलाय आणि त्यावर आधारित तुम्हाला असे 5 प्रश्न आहेत. बघा, हा एक आलेख आहे आणि आलेखावर तुम्हाला हे 5 प्रश्न आहेत. आता आपण त्याची उत्तरे बघूया. पहिला प्रश्न आहे, जपान देशाचा मानवी विकास निर्देशांक किती आहे? याचं उत्तर 0.91. क्रमांक 2, आलेखातील कोणत्या देशाचा निर्देशांक कमी आहे? याचं उत्तर आहे भारत. क्रमांक 3,
अलीकडील कोणत्या देशाचा निर्देशांक जास्त आहे? याचं उत्तर आहे नॉर्वे. क्रमांक 4, सदरील आलेखाचा प्रकार कोणता आहे? याचं उत्तर आहे साधा स्तंभालेख. 5, चीन देशाचा मानवी विकास निर्देशांक किती आहे? याचं उत्तर आहे 0.69. यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे, खालीलपैकी संक्षिप्त टिपा लिहा. कोणते? 3. 5 विचारले आहेत, बोर्डाला तुम्हाला 3 लिहायचे असतात. एकाला 4 मार्क्स आहेत, 4 एकूण 12, म्हणजे 12 गुणांचा हा प्रश्न असतो. तर पहिला प्रश्न आहे, लोकसंख्या वाढ व स्थलांतर. याचं उत्तर बघूया. पहिल्यांदा मुद्दे. कुठला? प्रस्तावना. व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाचे जेव्हा एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे, एका राजकीय सीमेतून दुसऱ्या राजकीय सीमेत कमी किंवा अधिक कालावधीसाठी किंवा कायमचे जातात, तेव्हा या हालचाली स्थलांतर असे म्हणतात. लोकसंख्येमध्ये वाढ किंवा घट झाल्यास स्थलांतरामध्ये बदल होत असतो. मुद्दा लिहायचा आहे, लोकसंख्या वाढ आणि स्थलांतर सहसंबंध. लोकसंख्या वाढ आणि स्थलांतर यांचा परस्पर संबंध घनिष्ठ आहे. लोकसंख्या वाढ एखाद्या प्रदेशात झाल्यास स्थलांतराचा वेग वाढतो. लोकसंख्या वाढ व स्थलांतराचा परस्पर संबंध खालील मुद्द्यांच्या आधारे सांगता येईल. पहिला मुद्दा आहे, स्थलांतरामुळे लोकसंख्येमध्ये वाढ किंवा घट होते. सर्वसाधारणपणे लोकसंख्या वाढ ही नैसर्गिक कारणामुळे होत असते. जेव्हा मृत्यू दरापेक्षा जन्मदर जास्त असतो तेव्हा त्या प्रदेशाची लोकसंख्या सर्वसाधारण पद्धतीने वाढताना दिसते. मात्र लोकसंख्या वाढीमध्ये नैसर्गिक वाढ हा एकमेव घटक नाही. जेव्हा एखाद्या प्रदेशाच्या लोकसंख्येत, विशेषतः लोकसंख्या वाढीस स्थलांतर हा घटकही कारणीभूत असतो. तसेच स्थलांतरामुळे लोकसंख्येमध्ये बदल घडून येतो, त्यामध्ये लोकसंख्येमध्ये वाढ किंवा घट होत असते. क्रमांक 2 आहे, स्थलांतराचे आकर्षण घटक व लोकसंख्या वाढ. एखाद्या प्रदेशात लोकांना आकर्षित करण्याची क्षमता असलेले काही घटक असतात, त्यांना आकर्षक घटक असे म्हणतात. यामध्ये रोजगार, शिक्षण, उत्साहवर्धक हवामान, सुपीक जमीन इत्यादी आकर्षक घटक आहेत. या घटकांना आकर्षित होऊन अनेक लोक अशा प्रदेशात स्थलांतर करतात व या प्रदेशाची लोकसंख्या वाढत जाते. उदाहरणार्थ पुणे, मुंबई इत्यादी मोठी शहरे. क्रमांक 3 आहे, स्थलांतराचे अपकर्षक घटक व लोकसंख्या घट. एखाद्या प्रदेशातील काही घटक तेथील लोकसंख्येला दूर जाण्यास कारणीभूत ठरतात. अशा घटकांना अपकर्षक घटक असे म्हणतात. यामध्ये प्रतिकूल हवामान, डोंगराळ भूरचना, नापीक मृदा, दुष्काळ, रोजगाराची कमतरता इत्यादी अपकर्षक घटकांचा समावेश होतो. अशा प्रदेशातील अपकर्षक घटकांना कंटाळून लोक तो प्रदेश सोडून इतर प्रदेशात स्थलांतर करतात व त्यामुळे अशा अपकर्षक घटक असणाऱ्या प्रदेशात लोकसंख्या कमी होते. उदाहरणार्थ पाचेगाव, कोळे, षटपडे इत्यादी सोलापूर जिल्ह्यातील खेडेगावांमधून होणारे स्थलांतर. क्रमांक 4, लोकसंख्या देणारा प्रदेश, लोकसंख्या घट. एखाद्या प्रदेशातील काही घटक तेथील लोकसंख्येला दूर जाण्यास कारणीभूत ठरतात. अशा घटकांना अपकर्षक घटक म्हणतात व त्या प्रदेशामधून लोक इतर प्रदेशात स्थलांतर करतात. अशा प्रदेशांना देणारा प्रदेश म्हणतात. देणाऱ्या प्रदेशामधून इतर प्रदेशात स्थलांतर केल्यामुळे लोकसंख्या अशा प्रदेशात कमी होते. क्रमांक 5, स्थलांतराचा घेणारा प्रदेश व लोकसंख्या वाढ. एखाद्या प्रदेशात लोकांना आकर्षित करण्याची क्षमता असलेले काही घटक असतात, त्यांना आकर्षक घटक असे म्हणतात व त्यांना आकर्षित होऊन त्या प्रदेशात लोक स्थलांतर करतात. अशा प्रदेशास घेणारा प्रदेश असे म्हणतात. अशा प्रदेशात लोकसंख्या वाढते. उदाहरणार्थ मुंबई हा घेणारा प्रदेश आहे, त्यामुळे मुंबईची लोकसंख्या वाढत आहे. क्रमांक 6 आहे, स्थलांतरामुळे लोकसंख्या रचनेत बदल. एखाद्या प्रदेशात स्थलांतरामुळे लोकसंख्या घनता, वितरण, लिंगरचना,
कार्यरत लोकसंख्या यामध्ये बदल इत्यादीमुळे बदल होतो. स्थलांतराच्या देणाऱ्या व घेणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या प्रदेशामध्ये लोकसंख्येमध्ये बदल घडून येतो. शेवटी समारोप लिहायचा आहे. वरील प्रमाणे लोकसंख्या व स्थलांतर यांचा परस्पर संबंध सांगता येईल. क्रमांक 2 आहे नागरी वस्तींच्या समस्या. पहिल्यांदा लिहायचे प्रस्तावना. वाढत्या शहरीकरणामुळे नागरी वस्तींच्या विस्तारात वाढ होत आहे. शहरांची लोकसंख्या वाढत आहे व त्यामुळे अनेक समस्या नागरी वस्तींमध्ये निर्माण झालेल्या आहेत. क्रमांक 1 पायाभूत सुविधावर ताण. शहरांमधील वाढत्या लोकसंख्येमुळे पायाभूत सुविधावर ताण निर्माण होत आहे. शिक्षणाच्या सोयी, निवास व्यवस्था, वाहतुकीच्या सोयी, पाणी पुरवठा, सांडपाणी विल्हेवाट, वीज पुरवठा इत्यादी पायाभूत सुविधा कमी पडतात व त्यामुळे या सुविधावर ताण येतो. या सुविधा वाढत्या लोकसंख्येनुसार नव्याने निर्माण कराव्या लागतात. क्रमांक 2 लोकसंख्या वाढ. नागरी वस्तींची प्रचंड लोकसंख्या वाढ ही एक प्रमुख समस्या आहे. नगरामध्ये प्रामुख्याने द्वितीयक व तृतीयक उद्योग आणि सेवा क्षेत्रांचा विकास होतो. रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. पायाभूत सेवा सुविधा उपलब्ध असतात. त्यामुळे साहजिकच नागरी क्षेत्राचे आकर्षण असते. त्यामुळे नागरी वस्त्या व नागरी लोकसंख्या वाढत जाते. क्रमांक 3 अतिक्रमण व बेकारी. नागरी भागांमध्ये प्रचंड प्रमाणात लोकसंख्या असल्यामुळे निवास व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो व त्यामुळे मोकळ्या जागा, रस्त्यांच्या बाजूला मोकळी मैदाने यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून झोपडपट्ट्यांची निर्मिती केली जाते. तसेच रस्त्यालगत फुटपाथवर मोठ्या प्रमाणात फिरत्या विक्रेत्यांची गर्दी असते. मोठ्या प्रमाणात लोक नागरी भागात स्थलांतर करत असल्यामुळे लोकसंख्या वाढते व वाढत्या लोकसंख्येला प्रत्येकाला रोजगार प्राप्त होत नाही व त्यामुळे बेकारी वाढत जाते. क्रमांक 4 असामाजिक घटकांमध्ये वाढ. नागरी वस्तींमध्ये वेगवेगळी राज्ये, प्रदेश या ठिकाणाहून लोक आलेले असतात. अशा लोकांची भाषा, वंश, धर्म, जात, चालीरीती वेगवेगळ्या असतात व त्यामुळे यांच्यामध्ये सामाजिक संघर्ष निर्माण होतो. अनैतिक घटना, बालकामगार, चोरी अशा असामाजिक घटकांमध्ये वाढ होताना दिसून येते. 5 आहे झोपडपट्ट्यांमध्ये वाढ. झोपडपट्ट्यांमध्ये वाढ ही एक महत्त्वाची समस्या नागरी वस्तींची असलेली दिसून येते. वाढत्या लोकसंख्येला निवास व्यवस्था कमी पडते व त्यामुळे राहण्यासाठी लोक मोकळ्या जागेवर झोपडपट्ट्या बांधून राहण्याची सोय करतात. त्यामुळे दिवसेंदिवस नागरी वस्तींमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. यामध्ये मुंबईमधील धाराशिव झोपडपट्टी ही एक महत्त्वाची झोपडपट्टीचे उदाहरण आहे. क्रमांक 6 आहे प्रदूषण व वाहतूक कोंडी इत्यादी समस्या. नागरी वस्तींमधील वाढते उद्योगधंदे, वाढती लोकसंख्या यामुळे वाहतूक कोंडी, हवा आणि ध्वनी प्रदूषण, कारखान्यातून होणारे प्रदूषण, दूषित पाणी समस्या अशा अनेक समस्यामध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. आणि शेवटी लिहायचा आहे समारोप. नागरी वस्त्यांचे स्थान, त्यांची भविष्यकालीन वाढ, तेथील सोयीसुविधा, त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या होणारा ग्रामीण क्षेत्रावर प्रभाव यातून नागरी वस्त्यांच्या स्वतंत्र समस्या निर्माण होतात. प्रश्न क्रमांक 3 टिपा लिहा. मुद्दे, प्रस्तावना. क्रमांक 2 ऱ्हास संबंधित मुद्दे. यामध्ये बघा उत्तर. पहिलं प्रस्तावना लिहायचे आहे. शिकार मानवी अन्नासाठी प्राचीन कालखंडापासून करत आहे. त्यामुळे अनेक पक्षी व प्राणी यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शिकारीवर बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच शिकारीमुळे नैसर्गिक परिसंस्थेचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे चरित्रार्थासाठी शिकार केली जाते. शिकारीमुळे परिसंस्थेचा ऱ्हास पुढील प्रमाणे. यामध्ये एक मुद्दा आहे प्राण्यांच्या प्रजाती नष्ट. सातत्याने मोठ्या प्रमाणात शिकार केल्यामुळे अनेक पक्षी प्राणी यांच्या जाती नामशेष झाल्या आहेत. तसेच
काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये क्वागा दक्षिण आफ्रिकेत आढळणारा व समोरून झेब्रासारखा व पाठीमागून घोड्यासारखा दिसणारा प्राणी शिकारीमुळे नामशेष झाला आहे. तसेच भारतीय चित्ता, डोडो पक्षी, पांढऱ्या पोटाचे गिधाड इत्यादी जाती नामशेष झालेल्या आहेत. क्रमांक 2, परिसंस्था चक्रामध्ये बिघाड. एखाद्या प्रदेशात जेथे जैविक आणि अजैविक घटकांमध्ये आंतरक्रिया घडत असते त्याला परिसंस्था असे म्हणतात. परिसंस्थेमध्ये अनेक स्तरांचा समावेश होतो. पहिला स्तर वनस्पतींपासून सुरू होतो आणि त्यानंतर विविध प्राणी, पक्षी किंवा सरपटणारे प्राणी यांचा समावेश होतो. या वेगवेगळ्या स्तरातील प्रत्येक सजीव एकमेकांवर अवलंबून असतो. यामध्ये एखाद्या स्तरातील प्राण्यांची शिकार केल्यास त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या स्तरातील प्राणी व पक्षी यांना अन्न उपलब्ध न झाल्यास परिसंस्थेमध्ये बिघाड होतो. यानंतर क्रमांक 3 आहे जीवसंहतीमध्ये धोक्यात. जीवसंहतीवर आधारित त्या प्रदेशात कोणते प्राणी व पक्षी असतील ते ठरते. परिसंस्थेनंतर जीवसंहतीचा समावेश होतो. परिसंस्था शिकारीमुळे धोक्यात आल्यानंतर जीवसंहती धोक्यात येऊ शकते. यानंतर बघा टिपाल्यामध्ये आहे संदेशवहनातील कृत्रिम उपग्रहाचे महत्त्व. ही टिप क्रमांक 5 आहे. याचं उत्तर बघूया. पहिलं प्रस्तावना. संदेशवहन ही एक प्रक्रिया आहे. संदेशवहनासाठी विविध माध्यमांचा वापर केला जातो. त्यामुळे छापील माध्यमे, दूरदर्शन, दूरचित्रवाणी, इंटरनेट, कृत्रिम उपग्रह इत्यादींचा वापर केला जातो. यामध्ये संदेशवहनामध्ये कृत्रिम उपग्रहांचे महत्त्व मोठ्या प्रमाणात आहे. क्रमांक 1 संदेशवहन अर्थ. माहिती, संदेश यांची विविध माध्यमांच्या साहाय्याने देवाणघेवाण केली जाते त्यास संदेशवहन असे म्हटले जाते. संपर्क साधण्यासाठी व माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संदेशवहनाची साधने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. पुढचा मुद्दा आहे संदेशवहनातील कृत्रिम उपग्रहांचे महत्त्व. क्रमांक 1 किंवा अ एका वेळेस मोठ्या प्रमाणात संपर्क. कृत्रिम उपग्रहाच्या माध्यमातून एका वेळेस जगभरातील लोकांशी संपर्क साधता येतो. ज्या दुर्गम भागामध्ये मोबाईल, दूरदर्शन इत्यादी नेटवर्क पोहोचू शकत नाही त्या दुर्गम प्रदेशामध्ये सुद्धा कृत्रिम उपग्रहाच्या माध्यमातून नेटवर्क प्रस्थापित करून संपर्क साधता येतो. कृत्रिम उपग्रहाद्वारे एखादे प्रक्षेपण केल्यानंतर त्याचा प्रसार जगभर होत असतो. ब माहितीची देवाणघेवाण. सध्याचे 21सावे शतक माहितीचे युग मानले जाते. त्यामुळे माहितीची देवाणघेवाण करणे, माहिती प्रसारित करणे, माहितीवर प्रक्रिया करणे इत्यादी साठवून ठेवणे इत्यादीसाठी सध्या संगणकाबरोबर कृत्रिम उपग्रहाचा आधार घेतला जातो. जगामध्ये माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी सध्या कृत्रिम उपग्रहाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे कमी वेळेत जगभर माहितीचा प्रसार करता येत आहे. क आहे अंतर या अडथळ्यावर मात. कृत्रिम उपग्रहाच्या माध्यमामधून विना अडथळा माहितीची देवाणघेवाण करता येते. वाळवंटी, पर्वतीय, दलदलीचे प्रदेश, जंगले, समुद्र प्रदेश इत्यादी ठिकाणी माहितीची देवाणघेवाण करताना अडथळे येतात. परंतु कृत्रिम उपग्रहामुळे अशा प्रदेशामध्ये नेटवर्क पोहोचवता येते व माहितीची देवाणघेवाण करता येते. ड व्यापार वाणिज्य यामध्ये वाढ. कृत्रिम उपग्रहाच्या माध्यमातून वेगाने कमी कालावधीमध्ये विना अडथळा माहितीची देवाणघेवाण करता येते. त्यामुळे जगभरातील व्यापारासाठी आवश्यक असणारे माध्यम उपलब्ध झाले आहे. त्यामुळे जगभरातील व्यापारी, उद्योजक यांना संपर्क साधणे, माहितीची देवाणघेवाण करणे शक्य झाले. त्यामुळे व्यापार वाणिज्य यामध्ये वाढ झालेली आहे. त्याचा फायदा जगभरातील उद्योजक घेत आहेत. पुढचा मुद्दा आहे ताज्या घडामोडींची माहिती.
कृत्रिम उपग्रहाच्या माध्यमातून दूरदर्शन, रेडिओ, समाज माध्यमे यांच्याद्वारे इंटरनेटच्या माध्यमामधून प्रचंड प्रमाणात ताज्या घटनांची माहिती प्रसारित केली जाते. हे गतीचे नेटवर्क असून कृत्रिम उपग्रहामुळे उपलब्ध होते. पुढचा मुद्दा आहे आपत्ती व्यवस्थापन. मानवाच्या सतत नैसर्गिक मानवी आपत्ती येत असतात. अशा वेळी कृत्रिम उपग्रहांची मदत होते. दुष्काळ, वादळ, हिमस्खलन, दरड कोसळणे, महापूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीवेळी कृत्रिम उपग्रहाच्या साहाय्याने निरीक्षण केले जाते व ज्या ठिकाणी खूपच हानी झालेली आहे अशा प्रदेशामध्ये मदत पोहोचवता येते. पुढचा मुद्दा आहे करमणूक. मानवी जीवनामध्ये व्यक्तीला दैनंदिन कामातून वेळ मिळाल्यानंतर करमणुकीची साधने आवश्यक असतात. कृत्रिम उपग्रहाच्या मदतीने करमणूक साधनांमध्ये करमणुकीसाठी आवश्यक असणारा प्रसारणाचा वेग यामध्ये वाढ झालेली आहे. त्यामध्ये इंटरनेट, समाज माध्यमे यामधून लोकांना करमणूक करता येत आहे. शेवटी समारोप. वरील प्रमाणे कृत्रिम उपग्रहामुळे माहिती तंत्रज्ञानात प्रचंड प्रमाणात सुधारणा झाल्या आहेत, तसेच माहितीच्या प्रसारणामध्ये वाढ झालेली आहे. यानंतर 5वी टीप आहे भूगोलाच्या शाखा. यामध्ये बघा मुद्दे लिहायचे आहेत. पहिला प्रस्तावना पाहिजे, भूगोल अर्थ पाहिजे, भूगोलाच्या शाखा. एका बाजूला अ मध्ये प्राकृतिक भूगोलाच्या शाखा एकूण 7 दिलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला ब गटामध्ये मानवी भूगोलाच्या शाखा एकूण 1 ते 8 दिलेल्या आहेत. ह्या सगळ्यांची नावं ही आपल्या उत्तरामध्ये येणे अपेक्षित आहे. तर आपण हे मुद्दे बघितल्यानंतर प्रत्यक्ष उत्तर बघूया. सुरुवातीला प्रस्तावना. भूगोल म्हणजे पृथ्वी आणि तिच्याशी संबंधित मूलभूत घटकांचा अभ्यास होय. पृथ्वीवर सदैव परिवर्तन होते व तिच्या प्राकृतिक व सांस्कृतिक पर्यावरणात विविधता आढळते. भूगोल अभ्यासक या घटकांचे वितरण, त्याचे प्रारूप, विविधतेचा अभ्यास करतात. 1. भूगोल अर्थ. पृथ्वीवर सदैव परिवर्तन होते व तिच्या प्राकृतिक व सांस्कृतिक पर्यावरणात विविधता आढळते. पृथ्वीवर विविध बाबींचे वितरण व प्रारूप यामध्ये कार्यकारणभाव जाणून घेणे हा भूगोलाचा मुख्य हेतू असतो. पृथ्वीवरील विविध घटक आणि घडामोडींचा त्यामागील कार्यकारण संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल होय. क्रमांक 2. भूगोलाच्या शाखा. प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल या भूगोलाच्या प्रमुख 2 शाखा आहेत. या प्रमुख 2 शाखांमध्ये इतर अनेक उपशाखांचा समावेश होतो. यांची माहिती पुढील प्रमाणे. प्राकृतिक भूगोल. प्राकृतिक भूगोलामध्ये निसर्गनिर्मित घटकांचा प्रामुख्याने समावेश होतो. यामध्ये शिलावरणातील भूरूपे, जलप्रणाली, भूस्वरूप, भूउठाव, वातावरणाचे घटक रचना, हवामान, वारे, पर्जन्य, हवामानाचे प्रकार, जलावरणातील सागर, महासागर, सरोवरे, नद्या, जीवावरण, सूक्ष्मजीव, परिसंस्था, अन्नसाखळी, परिस्थितिकीय संतुलन इत्यादी घटकांचा अभ्यास केला जातो. या घटकांचा अभ्यास प्रामुख्याने प्राकृतिक भूगोलाच्या खगोलशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, भूरूपशास्त्र, भूगर्भशास्त्र, मृदाशास्त्र, जीवभूगोल इत्यादी शाखांमध्ये केला जातो. प्रत्येक शाखेमध्ये या घटकाचा सविस्तरपणे अभ्यास केला जातो. ब आहे मानवी भूगोल. मानवी भूगोलामध्ये मानव आणि पर्यावरणाशी असलेले संबंध आणि जगातील महत्त्वाच्या सामाजिक व पर्यावरण विषयासंदर्भातील विविध गुणधर्मांच्या वितरणाचा अभ्यास केला जातो. या सर्व घटकांचा अभ्यास मानवी भूगोलाच्या लोकसंख्या भूगोल, आर्थिक भूगोल, राजकीय भूगोल, सामाजिक भूगोल, ऐतिहासिक भूगोल, सांस्कृतिक भूगोल, प्रादेशिक भूगोल, वसाहत भूगोल या शाखांमध्ये केला जातो. समारोप. अशा प्रकारे भूगोलाच्या प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल अशा 2 शाखा पडतात व नंतर या 2 मुख्य शाखांच्या अनेक उपशाखा पडतात. त्यामध्ये भूगोलाचा विस्तृत अभ्यास केला जातो. यात प्रश्न क्रमांक 6 आहे. 6 मधला अ जो आहे तो आहे खालील उताराचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा.
या ठिकाणी एक उत्तर दिला जातो आणि त्याखाली तुम्हाला एकूण 4 प्रश्न विचारले जातात. या ठिकाणी तुम्हाला हे 4 प्रश्न दिसत आहेत आणि पाठीमागं हा जो आहे तो उतारा आहे. आता उतारा न वाचता डायरेक्ट प्रश्न वाचू आणि प्रश्नांची उत्तरे बघूया. पहिला प्रश्न आहे, भारतात खनिज उत्पादनाची प्रगती कधी झाली? याचं उत्तर, भारताच्या स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर. क्रमांक 2, वरील उतार्यानुसार पुनर्निर्माणकारी ऊर्जा साधने कोणती आहेत? याचं उत्तर, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, बायोगॅस. क्रमांक 3, आधुनिक युगात खनिजांचे महत्त्व काय? उद्योगधंदे, घरगुती वापर, शेती, वस्तू निर्मिती इत्यादी. क्रमांक 4, खनिजे कोठे सापडतात? भूकवचातील खडकात असेंद्रिय घटक म्हणून खनिजे सापडतात. यानंतर ब आहे, आकृत्या काढून नावे द्या. यामध्ये 3 आकृती विचारल्या आहेत. आपण 3ही बघायच्या आहेत. फक्त आकृती काढायची नाही तर काढून तिला नावं पण द्यायची आहेत. पहिला आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. बघा या ठिकाणी लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची तुम्हाला आकृती दिसत आहे. ही आकृती तुम्हाला प्रकरण क्रमांक 1 मध्ये आहे. ही आकृती काढताना 5 टप्पे दाखवणे गरजेचे आहे. पहिला टप्पा अतिशय स्थिर, दुसरा आरंभीच्या काळात विस्तारणारा, तिसरा नंतरच्या काळात विस्तारणारा, चौथा कमी बदल दर्शविणारा आणि 5वा शून्य वाढ दर्शवणारा. आणि यामध्ये एकूण लोकसंख्या वाढ, जन्मदर आणि मृत्यूदर हे व्यवस्थित दाखवणे गरजेचे आहे. यानंतर क्रमांक 2 ची आकृती आहे विस्तारणारा लोकसंख्या मनोरा. याचा जो तळ आहे तो तळ मोठा दाखवायचा आहे. तळाकडे हा विस्तारलेला आहे. मध्ये वयोगट लिहायचे आहेत. दोन्ही बाजूला लोकसंख्या लिहायची आहे. एका बाजूला पुरुष लोकसंख्या आणि दुसऱ्या बाजूला स्त्रियांची लोकसंख्या दाखवायची आहे. यानंतर क्रमांक 3 ची आकृती आहे भूगोलाचा अन्य विषयाशी असलेला सहसंबंध. यामध्ये बघा प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल, भौगोलिक पद्धती या 3 आहेत आणि आतमध्ये जे आहेत ते भूगोलाच्या शाखा आहेत आणि बाहेरील बाजूला त्याच्याशी संबंधित शाखा आहेत. तर हे सगळी नावं तुम्हाला यामध्ये लिहिणे अपेक्षित आहे. यानंतर शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा. 8 गुणाचा प्रश्न आहे. 2 विचारले जातात, 1 सोडवायचा आहे. पहिला आहे लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक स्पष्ट करा. आणि दुसरा आहे साखर उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. आपण सुरुवातीला पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघूया. लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक. हाच प्रश्न तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जातो. कुठल्या कुठल्या पद्धतीने? आता विचारताना तुम्हाला फक्त एकच विचारला, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक कोणते? हाच प्रश्न 3 प्रकारे विचारता येतो बघा. तो म्हणजे लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक कोणते, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक कोणते, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक उदाहरणासह स्पष्ट करा. कशा जरी पद्धतीने हा प्रश्न विचारला तरी उत्तर याचं एकच लिहायचं आहे. तर उत्तराला सुरुवात करूया. मुद्दे आहेत. पहिल्यांदा प्रस्तावना, प्राकृतिक घटक, त्यामध्ये प्राकृतिक रचना, भूरूपे, हवामान, पाण्याची उपलब्धता, मृदा, खनिज संपत्ती, नैसर्गिक वने, भौगोलिक स्थान आणि शेवटी समारोप. सुरुवातीला लिहायची आहे प्रस्तावना. मानवी वस्तीसाठी अनुकूल परिस्थितीत ज्या प्रदेशात आहे त्या प्रदेशात लोकसंख्या वितरण दाट आढळून येते व ज्या प्रदेशात मानवी वस्तीसाठी अनुकूल परिस्थिती आढळून येत नाही त्या प्रदेशात लोकसंख्या वितरण विरळ आढळून येते. लोकसंख्या वितरणावर अनेक प्राकृतिक मानवी घटक परिणाम करतात. त्यामधील प्राकृतिक घटकांची माहिती पुढील प्रमाणे. या ठिकाणी एक आकृती काढायची आहे. लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक. सेंटरला लोकसंख्या वितरणावर प्राकृतिक घटक लिहायचे आहेत. कडेला स्टार काढायचा आहे आणि क्रमाने 7 घटक लिहायचे आहेत. 1 भूरूप, 2 हवामान, पाण्याची उपलब्धता, मृदा, खनिज संपत्ती, नैसर्गिक वने, भौगोलिक स्थान. ह्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण करायचं आहे. पहिला मुद्दा आहे प्राकृतिक रचना, भूरूपे. प्राकृतिक रचना किंवा भूरूपामध्ये प्रामुख्याने पर्वत, पठारे, मैदाने या प्रमुख भूरूपांचा समावेश होतो. यामध्ये पर्वतीय प्रदेशात लोकसंख्या विरळ किंवा कमी आढळून येते कारण जास्त उंची,
तीव्र उतार, थंड हवामान, दाट वने, पर्वतीय जाड मृदा यामुळे पर्वतीय प्रदेश मानवी जीवनासाठी प्रतिकूल असतात. उदाहरणार्थ अँडीज, हिमालय, रॉकी इत्यादी पर्वत श्रेणी. प्राकृतिक रचनेमधील पठारावर लोकसंख्या मधील भौगोलिक रचनेवर अवलंबून असते. पठारावर खनिजाचे साठे असतील, शेतीसाठी सुपीक मृदा असेल तर लोकसंख्या दाट आढळून येते. उदाहरणार्थ भारतातील दख्खनचे पठार. तसेच पठारावर अतिथंड हवामान, शेतीसाठी योग्य मृदा नसेल तर विरळ लोकवस्ती आढळते. उदाहरणार्थ तिबेटचे पठार. प्राकृतिक रचना किंवा भूरूपामधील मैदानी प्रदेशात योग्य हवामान, मंद उतार, शेतीसाठी सुपीक गाळाची मृदा असल्यामुळे लोकसंख्या वितरण दाट आढळून येते. उदाहरण गंगा नदीचा मैदानी प्रदेश. क्रमांक 2 आहे हवामान. विशेष करून हवामानाचा परिणाम लोकसंख्येच्या घनतेवर होत असतो. अतिउष्ण, अतिशीत, वाळवंटी उष्ण प्रदेश हे मानवी जीवनासाठी प्रतिकूल आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी लोकसंख्या वितरण विरळ आढळून येते. उदाहरणार्थ अतिउष्ण सहारा वाळवंट विषुववृत्तीय प्रदेश, अतिशीत ग्रीनलँड, अलास्का, सायबेरिया, अंटार्क्टिका इत्यादी. वाळवंटी यामध्ये भारतीय महावाळवंट, अटाकामा वाळवंट. जेथे हवामान फारसे बदलत नाही किंवा समशीतोष्ण मान्सून प्रकारचे हवामान असते अशा प्रदेशात लोकसंख्या दाट आढळते, कारण हे हवामान मानवी जीवनासाठी अनुकूल असतात. उदाहरणार्थ युरोपमधील समशीतोष्ण हवामान प्रदेश. 3 आहे पाण्याची उपलब्धता. पाणी हा सर्व सजीवासह मानवासाठी महत्त्वाचा घटक आहे. मुबलक पेयजलाची उपलब्धता असलेल्या ठिकाणी मानव वस्ती करून स्थापन करण्यास प्राधान्य देतो. मानवाला घरगुती वापराला, शेतीसाठी, पशुपालनासाठी पाणी अत्यंत आवश्यक असते. जेथे पाणी नियमित व पुरेशा प्रमाणात उपलब्ध असेल अशा ठिकाणी दाट लोकवस्ती आढळून येते. उदाहरणार्थ नाईल नदी, भारतीय किनारी प्रदेश, तसेच भारतातील फलोदी, सौदी अरेबियातील अल अहसा मरोद्यान इत्यादी. क्रमांक 4 आहे मृदा. शेती व संबंधित कामासाठी सुपीक जमीन महत्त्वाची असते. म्हणून ज्या प्रदेशात सुपीक गाळाची मृदा असते तेथे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. शेती ही मृदेच्या सुपीकतेवर अवलंबून असते. नद्यांच्या खोऱ्यातील गाळाच्या सुपीक जमिनीत शेती चांगली होते. उदाहरणार्थ मिसिसिपी, गंगा, इरावती, यांगत्से या नद्यांची पूर मैदाने. याशिवाय रेगूर किंवा काळी मृदा असलेले प्रदेश, तसेच अग्निजन्य खडकापासून तयार झालेली मृदा यामध्ये सुद्धा शेती चांगल्या दर्जाची केली जाते. उदाहरणार्थ जावा बेटे, जपान, सिसिली आणि मध्य अमेरिकेतील ज्वालामुखी पर्वतांचे उतार. क्रमांक 5 आहे खनिज संपत्ती. मानवास पृथ्वीच्या भूकवचातील खडकात उपयोगी अशी अनेक खनिजे सापडतात. त्याचा मानव दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी उपयोग करत असतो. ही खनिजे मिळवण्यासाठी खाणींच्या जवळपास लोकवस्ती आढळून येते. उदाहरणार्थ मध्य पूर्व आशियातील खनिज संपन्न देश, ऑस्ट्रेल सोन्याच्या खाणीचा प्रदेश. 6वा मुद्दा आहे नैसर्गिक वने. अतिदाट वनांच्या प्रदेशात लोकसंख्येची घनता कमी आढळते. विषुववृत्तीय वनांच्या प्रदेशात वने अति घनदाट असल्यामुळे लोकसंख्या या प्रदेशात खूपच कमी आढळून येते. उदाहरणार्थ ॲमेझॉन खोरे, कांगो खोरे इत्यादी. क्रमांक 7 आहे प्रदेशाचे सापेक्ष स्थान. लोकसंख्या वितरणावर त्या क्षेत्राचे किंवा प्रदेशाचे सापेक्ष स्थान हा घटकही महत्त्वाचा ठरतो. काही प्रदेशात बेटांवर असतात, तर काही किनारी प्रदेशात, तर काही द्वीपकल्पीय स्थान असते, तर काही खंडांतर असतात. या सर्वांचा परिणाम लोकसंख्या वितरणावर होत असतो. बेटांच्या स्थानामुळे आंतरराष्ट्रीय सुगमता प्राप्त होते. उदाहरणार्थ इंग्लंड, जपान इत्यादी देश. काही देशांना द्वीपकल्पीय स्थान लाभल्यामुळे तेथील लोकसंख्या जास्त आढळून येते. उदाहरणार्थ भारत, दक्षिण कोरिया, बांगलादेश इत्यादी. आणि शेवटी समारोप. वरीलप्रमाणे लोकसंख्येच्या वितरणावर अनेक प्राकृतिक घटक परिणाम करतात व त्यामुळे लोकसंख्येच्या वितरणात जगभर विविधता आढळून येते.
क्रमांक 2चा प्रश्न आहे, साखर उद्योगावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. याचं उत्तर, पहिल्यांदा तुम्हाला एक या ठिकाणी आकृती काढली आहे. अशा पद्धतीने जर आकृती काढली तर तुम्हाला 8 पैकी 8 मार्क्स मिळू शकतात. आकृती बघा. साखर उद्योगावर परिणाम करणारे घटक, तर मुद्दे लिहिला. क्रमांक 1 कच्चा माल, 2 भांडवल, 3 वीज पुरवठा, 4 साठवण क्षमता, 5 अर्धकुशल आणि कुशल मजूर, 6 वाहतूक सुविधा, 7 साठवण क्षमता. आता प्रत्यक्ष उत्तराला सुरुवात करूया. पहिल्याची प्रस्तावना. साखर उद्योग प्रामुख्याने ऊस व बीट यापासून तयार केले जाते. साखर उद्योगाच्या स्थानिकीकरणावर अनेक घटक परिणाम करतात. साखर उद्योगाच्या स्थानिकीकरणावर पुढील घटक परिणाम करतात. त्यामध्ये क्रमांक 1 आहे कच्चा माल. साखर उद्योगासाठी ऊस व बीटचा वापर प्रामुख्याने कच्चा माल म्हणून केला जातो. हे दोन्ही पदार्थ नाशवंत कच्चा माल असून तोडणीनंतर त्यावर लवकरच प्रक्रिया होणे गरजेचे असते. त्यासाठी साखर कारखाने ऊस क्षेत्रालगत उभारले जातात. बहुतांश उष्णकटिबंधीय प्रदेश साखर उद्योग ऊस आधारित आहे. 2 भांडवल. साखर उद्योगासाठी मोठ्या भांडवलाची गरज असते. यंत्रसामुग्री खरेदी करणे, कामगारांचे पगार, कच्चा माल खरेदी, कारखान्यांची उभारणी यासाठी भांडवल आवश्यक असते. भारतातील बहुतांश साखर कारखाने सहकारी तत्वावर चालवले जातात, ज्यात ऊस उत्पादक शेतकरी हेच कारखान्यातील भागधारक असतात आणि या कारखान्यातून मिळणाऱ्या नफ्या तोट्याचे ही तेच वाटेकरी असतात. क्रमांक 3 वीज पुरवठा. साखर उद्योगासाठी मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा आवश्यक असतो. काही प्रमाणात साखर कारखाने ऊसाच्या चोयट्यापासून वीज निर्मिती करतात, परंतु ते पुरेसे होत नाही, म्हणून बाहेरून वीज खरेदी करावी लागते. साखर कारखान्यामध्ये अजूनही इतर दगडी कोळसा, नैसर्गिक वायू या ऊर्जा साधनांचा वापर केला जात नाही. 4 आहे विस्तृत जमीन. साखर उद्योग हा मोठ्या उद्योगामध्ये समाविष्ट होणारा उद्योग आहे. या उद्योगासाठी विस्तृत जमिनीची आवश्यकता असते. कारखान्यांची बांधणी, कापून आणलेल्या ऊसाची चढ उतार करणे, साखरेची साठवणूक करणे यासाठी विस्तृत जमिनीची आवश्यकता असते. क्रमांक 5 अर्धकुशल आणि अकुशल मजूर. साखर उद्योगासाठी भरपूर प्रमाणात मजूर पुरवठा लागतो, ज्यामुळे ज्या प्रदेशात मजुरांची उपलब्ध असते तेथे साखर उद्योग विकसित होतो. अन्यथा अर्धकुशल किंवा अकुशल मजुरांचा पुरवठा करावा लागतो. क्रमांक 6 वाहतूक सुविधा. साखर उद्योगासाठी लागणारा कच्चा माल हा अवजड व नाशवंत स्वरूपाचा कच्चा माल आहे. त्याचबरोबर त्यातून तयार साखर बाजारपेठेपर्यंत किंवा निर्यात करणे यासाठी वाहतूक सुविधांची चांगल्या दर्जाची सुविधा असणे गरजेचे असते. क्रमांक 7 साठवण क्षमता. साखर उद्योगातून मोठ्या प्रमाणात तयार झालेली साखरेची विक्री होईपर्यंत ती सुरक्षित साठवून ठेवणे आवश्यक असते. त्यासाठी चांगल्या दर्जाच्या गोदामांची आवश्यकता असते, कारण साखरेस पावसाचे पाणी, पुराचे पाणी यापासून सुरक्षित ठेवावे लागते. आणि शेवटी समारोप. अशा प्रकारे साखर उद्योगावर कच्चा माल, भांडवल, पाणी पुरवठा, मजूर, वीज पुरवठा इत्यादी घटक परिणाम करतात. अशा पद्धतीने आपण 2 ऑगस्ट 2023ला बोर्डाचा जी पेपर झालेला होता त्या पेपरमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे बघितली आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा, म्हणजे त्यांनाही याचा उपयोग होईल. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.